लाखात एक आमचा दादा. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राजू आरतीचं ताट घेऊन चाललेले असते तेव्हा तिच्या हातामध्ये एक दिवा सूर्याला दिसलेला आहे. गोल गरगरीत बनवलेला तो दिवा जेव्हा सूर्या पाहतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. राजू, इतका छान दिवा तू कसं काय बनवला ग? अगदी गोल गरगरीत बनवलायस असं देखील तो तिला म्हणतो. तेव्हा राजू म्हणते, मी कुठं बनवलाय? कोणी बनवलाय मला माहीत नाही, पण छान बनवलाय ना? खरं तर सूर्याला त्या दिव्याकडे पाहिलं की आठवण येते ती म्हणजे आईची. कारण असा गोल गरगरीत छान दिवा आईच बनवत होती आणि आई आपण लहान असताना सांगत देखील होती की असा दिवा सगळ्या पोरींना माझ्या बनवता येईल. अजून त्या लहान आहेत ना बघ, मोठ्या झाल्या का नाही, त्यांना सुद्धा जमेल असं ती सांगत होती. हा दिवा तर आईने असा शब्द देखील सूर्याच्या तोंडातून येतो, पण आई हा शब्द उच्चारल्याबरोबर तो पुन्हा एकदा सिरियस होतो आणि राजू देखील म्हणते, कोणीतरी बनवला असेल, जाऊ दे आता. तो दिवा त्याने ताटात ठेवलेला आहे आणि राजू त्याच्यापासून दूर गेली आहे. पण सूर्याच्या मनामध्ये मात्र आईचे विचार येत आहेत. खरंच आई आली असेल का? आई आहे का? इथंच कुठेतरी आहे का? असा देखील प्रश्न त्याच्या डोक्यात येतोय. इकडं आता वरात आलेली आहे आणि जिम देखील घोड्यावर बसून अगदी नटून-थटून वरातीबरोबर आलेला आहे. पण जिमची आई मात्र अजिबात खुश नाहीये. जिमची आई जिमच्या वडिलांना बोलते की कसला तामझाम केलाय? काय तो हलगीवाला वाजवतोय? काय तो ताशावाला वाजवतोय? आणि लोकं तरी आहेत का इथं 10-15 लोकंसुद्धा नीट नाही आहेत नाचायला. तिथं कामिनी देखील आलेली आहे आणि कामिनी त्या लग्नामध्ये येऊन नाचत आहे. ती मुद्दामच त्या लग्नामध्ये आलेली आहे. तर इकडे शत्रूने फोन केलाय तो म्हणजे सूर्यानं ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले त्या व्यक्तीला आणि तो त्याला सांगतोय की आता तुम्ही बॉम्ब फोडायचा आहे. तो व्यक्ती देखील शत्रूला सांगतोय, तुम्ही काहीच काळजी करू नका. कर्जाची नोटीस अगदी त्यांच्या घरापर्यंत अगदी वेळेत मी पोहोचवतो. शत्रू म्हणतो, मग त्याचेच तर पैसे तुम्हाला देतोय. अगदी वेळेत पोहोचली पाहिजे कारण लग्नाचा आनंद त्याच्या तोंडावर दिसतोय ना, तो एका क्षणात गेलेला मला पाहायचा आहे. तो व्यक्ती देखील म्हणतो, अगदी वेळेत त्याच्या तोंडावरचा आनंद आम्ही घालवतो. इकडे तेजू काम करत बसलेले असते तेव्हा तोंडावर पदर घेऊन आई तिच्या पाठीमागेच उभी असते. तिचे केस विस्कटलेले आहेत. आपण जाऊन तिची वेणी घालावी का असा प्रश्न तिला पडतो आणि धाडस करून ती तिच्या पाठीमागे जाते आणि तिचे केस हातात घेते. पण इकडे तेजूला मात्र वाटतं की राजू आलेले आहे आणि ते राजू आहे असं समजूनच तिला बोलत असते. अगं किती वेळ लावला, कामं राहिलेले आहेत ना, पटापट करावे लागणार आहेत आपल्याला. आता वरात येईल, मग परत आपल्याला काही जमणार नाही. पटपट सगळी कामं कर बरं राजू. असं ती काय बाई तिला बोलत असते. पण त्याच वेळेला तिच्या पाठीमागं तिची आईच आहे आणि तिची आई तिची वेणी घालते हे मात्र ती विसरून जाते. तिच्या आईनं सुंदर आणि छान अशी घट्ट वेणी बांधलेली आहे आणि त्या घट्ट वेणीमध्ये 2 सुंदर लाल गुलाबी फुलं देखील गुलाबाची लावलेली आहेत. छान वेणी घालून झाल्यानंतर आणि छानपैकी गुलाब लावल्यानंतर आई मात्र तेथून निघून जाते. जाता जाता पुन्हा एकदा आपल्या तेजूची ती नजर काढते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिची माया करून ती दूर जाते. खरं तर तिला जाऊ वाटत नसतं, पण इथं थांबलं तर अडचण येईल हे देखील तिला माहीत असतं. तेजू जेव्हा केसांना हात लावते तेव्हा तिला जाणवतं की वेणी अगदी घट्ट बांधलेली आहे आणि फुलं देखील लावलेली आहेत. अशी वेणी तर फक्त आपली आईच बांधत होती. आपल्या शाळेमध्ये देखील सर्वजण विचारायचे की तुझी वेणी इतकी छान कसं काय बांधलेली आहे? तेव्हा आपण आईचं नाव सांगायचो हे देखील तिला आठवतंय. "आई, आई तू आहेस का?" असं देखील ती पाठीमागून पाहून म्हणते, पण तेथे कोणीच नसतं. ती अगोदरच निघून गेलेली असते. इकडे आता डॅडी लग्नघरी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सूर्या दारातच उभारलेला आहे. डॅडी आलेले पाहून सूर्याला भलताच आनंद झालेला आहे. डॅडी सूर्याला विचारतात, "मग काय अडचण तर नाही ना जावई बापू?" तेव्हा सूर्या म्हणतो, "अहो डॅडी, तुम्ही आलाय ना, आता कसली अडचण आणि काय? तुम्ही असल्यावर बघा सगळं चांगलं होणार, असा माझा विश्वास आहे." खरं तर सूर्याला माहिती नाहीये की डॅडीच खरे व्हिलन आहेत. डॅडीच खरं सूर्याला त्रास देणारा व्यक्ती आहे, पण सूर्या मात्र त्यांच्याशी खूप चांगलं बोलतोय. इकडं तात्या आतमध्ये येतात तेव्हा त्यांना एक आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यांच्यासाठी लग्नामध्ये घालण्याचे कपडे तयार आहेत. त्याचबरोबर त्यांना आवडणारं अत्तर देखील त्यावर ठेवलेलं आहे. अत्तराचा सुगंध जेव्हा तात्या घेतात, तेव्हा एका क्षणात तात्या भूतकाळात हरवून जातात. कारण तेच सेम अत्तर त्यांची आशा म्हणजेच सूर्याची आई त्यांना लावत असते आणि त्यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार करत असते. त्या अत्तराचा सुगंध घेतल्याबरोबर त्यांना आठवण येते ती म्हणजे आशाची. "आशा, तू इथेच कुठेतरी आसपास आहेस का?" असाच भास त्यांना होतो आणि तिने ठेवलेले ते कपडे
परिधान करतात आणि ते अत्तर देखील हातावर लावतात आणि त्यांना आशाची आठवण मात्र सतवत असते. पण खरं तर ती आशा खिडकीच्या बाहेरून त्यांना पाहत असते आणि तिला ते पाहून खूप आनंद होत असतो. इकडे वरात आता दारात पोहोचलेली आहे आणि नवरदेवाची आई सर्वांना सांगते, की माझ्या नवरदेवाचा म्हणजेच माझ्या मुलाचा आता पाहुणचार होणं गरजेचं आहे. तेवढ्यात सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, "आता कसला पाहुणचार? कसला मान-सन्मान? आता काय नसतं मान-सन्मान?" तो आतमध्ये येत नसतो. तो दारातच थांबलेला असतो. सूर्या देखील आता सीरियस झालेला आहे. आता यांचा कसला मान-सन्मान करायचा राहिला असं तो विचारतो. पण तेवढ्यात धनू येते आणि कोणाचंही काही न ऐकता नवरदेवाचा हात धरते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते, "आत्ता कसला आलाय मान आणि अपमान?" आणि आता खरोखरच सर्वजण नवरदेवाच्या कडेनं बसलेले असतात. पुढे आलेला आहे, त्याचबरोबर काजू आलेला आहे आणि ते सर्वजण सांगतायत, की आपण काही केलं तरी बूट चोरणार. भागवा आणि राजू देखील म्हणतायत, की आपण बूट चोरलाच पाहिजे. काजू आणि पुड्या म्हणतायत, की आपल्याकडं तर प्लॅनच आहे बरं का. नवरदेव बापू तुम्ही जरी मोठे असला आणि तुम्ही जरी जिममध्ये जात असला ना, तरी आम्ही बरं का अगदी पद्धतशीरपणे तुमचा बूट चोरून नेणार, असं काजू त्यांना म्हणत आहे. सर्वजण जरा त्याची मस्करी करतायत. पण यमू मात्र सांगते, की मी तुम्हाला ते चोरूच देणार नाही. चक्क यमू नवरदेवाच्या बाजूनं बोलते. नवरदेव त्या सर्वांचं ऐकून घेतोय. खरं तर त्याची द्विधा मनस्थिती झालेली आहे. त्याचं मन या लग्नात अजिबात लागत नाहीये. त्याचं मन दुसरीकडेच कुठेतरी फिरतंय. इकडे धनू आतमध्ये येत असते आणि आई तिच्या जवळच असते. आईला तिला आशीर्वाद द्यायचे असतात. तेवढ्यात धनूची मंडळी खाली पडते म्हणून ती पटकन उचलायला जाते आणि तेवढ्यात आई तिला आशीर्वाद देते. तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि धनू जेव्हा वर पाहते तोपर्यंत आई तेथून निघून गेलेली असते. धनू वर पाहते. आपल्याला कोणतरी आशीर्वाद दिला हे तिच्या लक्षात येतं, पण ती आईच होते हे मात्र तिच्या लक्षात येत नाही. तोपर्यंत आई तिला आशीर्वाद देऊन निघून गेलेली असते. आशाला जे काही करायचं होतं ते तिने पूर्ण केलेलं आहे. डॅडींनी किती जरी लक्ष ठेवलं आणि डॅडींनी किती जरी त्यांची माणसं लावली तरी देखील आशा मात्र येऊन आपल्या सर्व मुलांना भेटून गेलेली आहे. आपल्या नवऱ्याला भेटून गेलेली आहे. त्याचबरोबर ज्यासाठी ती आली होती ते म्हणजे धनूला आशीर्वाद देण्यासाठी ती आली होती आणि तो आशीर्वाद देखील तिने दिलेला आहे. धनूला आशीर्वाद देऊन ती आता तेथून गायब झालेली आहे. आता लग्नाची तयारी जवळ उरकत आलेली असते. पण नवरदेव मात्र शांतपणे बसलेला आहे. नवरदेवाच्या आईला माहिती आहे की याच्या मनामध्ये जबरदस्त कोलाहल चालू आहे. ती त्याच्या जवळ येते आणि म्हणते, "तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे ते मला सांग. मला समजतंय तुला हे लग्न करायचं नाहीये. नसेल करायचं तर आत्ताच या लग्नाला तू नाही म्हणून टाक. आत्ताच्या आत्ता तुझ्या वडिलांना ही गोष्ट सांगून टाक. मला माहिती आहे तुला कामिनीबरोबर लग्न करायचंय." पण तेवढ्यात नवरदेव तिला म्हणतो, की "आता काही उपयोग नाही. तू जा बरं इथून." असं म्हणून तो तिला चक्क पाठवून देतो. आणि आता कामिनी त्याच्या जवळ आलेली आहे. कामिनी त्याला भेटते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो. कारण त्याला कामिनीबरोबरच लग्न करायचं असतं. कामिनी त्याला सांगते, की "आजच्या आज नानांकडून पैसे घे." तो म्हणतो, "पण आता मला कोण पैसे देणार आहे?" ती म्हणते, "तसलं काही सांगू नको. आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडून पैसे घे. कारण एकदा लग्न झाल्यानंतर जर का त्यांनी पैसे दिले नाहीत तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ते सगळे पैसे घे आणि ते पैसे तू माझ्याकडे दे." तेव्हा तो देखील त्यासाठी तयार झालेला आहे. "आजच्या आज मी पैसे घेतो आणि लगेच तुझ्याजवळ देतो आणि ते पैसे तुझ्याजवळ ठेव." असं तो कामिनीला म्हणतो. कामिनी म्हणते, "हेच तर करायचंय. ते पैसे मी माझ्याजवळ सेफ ठेवते. तू काहीच काळजी करू नको." असं म्हणून कामिनी तेथून निघून गेलेली आहे. पण कामिनी आल्यामुळं मात्र नवरदेव भलताच खुश झालेला आहे. पण इकडं डॅडी मात्र नाखुश झालेले आहेत. कारण आशा मंडपामध्ये इथंच कुठेतरी आहे, पण आपल्या माणसांना मात्र ती सापडलेली नाहीये. ते त्यांच्या माणसांना विचारतायत, की "तुम्ही तिला नीट पाहिलं का?" पण माणसं म्हणतायत, की "तुम्ही दाखवलेली व्यक्ती आम्हाला कुठंच सापडलेली नाहीये. तुम्ही सांगितलेल्या प्रकारची व्यक्ती या मंडपात आलेलीच नाही." असं ते सांगतायत. डॅडींना मात्र विश्वास आहे, की आशा येणार आणि ती तिच्या मुलांना भेटून जाणार. पण डॅडींनी जी माणसं कामाला लावली होती, त्या माणसांनी मात्र आशाला ओळखलेलं नाहीये आणि आशा त्यांना सापडलेली देखील नाही. तेव्हा डॅडी म्हणतात, "जर का ती इथं येऊन गेलेली कळली ना, तर तुम्हाला मी असा गायब करेल, की तुम्ही सुद्धा कोणाला सापडणार नाहीत लक्षात ठेवा." डॅडींना त्या माणसांचा भलताच राग आलेला आहे. कारण त्यांनी काम काही चूक केलेलं नाहीये म्हणून त्यांना राग येतोय. डॅडी इकडे-तिकडे पाहत असतात, पण खरं तर आशा लग्नाच्या मंडपामध्ये जिथं लग्न लग्न लागणार आहे त्याच ठिकाणी येऊन थांबलेले आहे. आता डॅडी स्वतः तिचा शोध घेऊ लागलेले आहेत. पण आशा मात्र लग्न मंडपातच आहे आणि जेव्हा डॅडी इकडे-तिकडे पाहत असतात, तेव्हा त्यांचं लक्ष जातं ते म्हणजे आशाकडं म्हणजेच सूर्याच्या आईकडं. त्यांना समजलंय की सूर्याची आई तेथे आलेली आहे.
आता डॅडी तिला पकडणार का आणि लग्न मंडपात तिचा अपमान करणार का? का ती त्या अगोदरच निघून जाईल हे आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वधू आणि वरांना आता मंडपामध्ये आणलं जात आहे. वधू आलेले आहे पण वर मात्र अजून आलेलं नाही आहे. त्याचे वडील जेव्हा त्याला आणण्यासाठी जातात तेव्हा त्याने लग्न मांडवात येण्यास नकार दिलेला आहे. आत्ताच्या आत्ता मला 5 लाख रुपये द्या तरच मी लग्न मांडवात येईल असा हट्ट त्याने धरून ठेवला आहे. तर इकडे सूर्याला देखील नोटीस आलेली आहे. एक व्यक्ती नोटीस घेऊन घराच्या बाहेर उभा आहे. सूर्या जेव्हा त्याला भेटायला जातो तेव्हा सूर्याला तो नोटीस देतो आणि म्हणतो की 5 लाख रुपये आणि त्याचं व्याज हे आजच्या आज जर का तुम्ही दिलं नाही तर तुमच्या घराच्या जप्तीचे आदेश माझ्याजवळ आहेत. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सूर्याला मोठा धक्का बसलेला आहे. आता हे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? यावर आता सूर्या काय उपाय करेल ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.